अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यामध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। खताचा तुटवडा दूर करा यासाठी प्रशासनानं पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असला तरी आधार कार्डवर प्रति व्यक्ती 5 बॅग युरिया देण्याच्या निर्णयामुळे आता नव्या प्रश्नांना तोंड फुटलंय। शेतकरी असल्याची खात्री न करता केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप होत असल्यामुळे साठेबाजी आणि काळा बाजार होण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। जे नागरिक आधार कार्ड घेऊन इथं लाईनीत उभे आहेत ते त्यांना 5 पोते युरिया पर व्यक्ती आधार कार्डवर 5 पोते युरिया दिल्या जात आहे। मात्र वस्तुस्थिती ही आहे की जे खरे कास्तकार आहेत त्यांना अजूनपर्यंत युरिया मिळाला नाही। कारण कास्तकार हा रात्रीपासून आपल्या शेतातील कामधंदे सोडून लाईनीत उभं राहू शकत नाही। त्या कारणानं दुकानदारांनी आधार कार्डवर युरिया न देता फार्मर आयडीवर युरिया दिला किंवा सातबारे बघून जर युरिया दिला तर निश्चितच खऱ्या शेतकऱ्यांना ही खते पोचतील। आधार सिस्टीम वरती आपण हे खत देत आहोत। सर्व शेतकऱ्यांना मिळावं जसा माल येत आहे त्याप्रमाणे आपण ते वाटप करत आहोत। त्यासाठी सध्याला आपण 5 पोत्या देत आहोत। जसा माल येईल अजून तसे आपण अजून उद्यापासून सुद्धा त्यांना देणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना मिळून जाईल। मग याच्यात जो शेतकरी नेतोही खत घेऊन जाऊ शकते अशी शक्यता आहे? हो, तशी शक्यता नाकारता येत नाही। पण सध्याला जे वरून सूचना आहेत आपल्याला त्या आधार बेस सिस्टीम वरून आपण खत वाटप करत आहोत। खताचा पुरवठा हा निरंतर चालू आहे। याबाबत आपण आयुक्तालयाच्या संपर्कात राहून पाठपुरावा करून जो आपला पुरवठा आहे तो करून घेत आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये आणि गर्दी तसेच दुकानांच्या पुढे अनावश्यक गर्दी टाळावी। सर्व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात येत्या कालावधीत खत उपलब्ध होईल।